नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारताच्या पराक्रमाच्या गाथा काँग्रेस सोडून सगळ्या जगाला मान्य होताना दिसतात. ऑपरेशन सिंदूर अपयशी ठरल्याची बदनामी करणारे काँग्रेस आघाडीचे नेते यामुळे तोंडावर आपटले आहेत. भारताच्या सैन्य दलानं पाकिस्तानमध्ये घुसून दाखवलेला पराक्रम आणि त्यामुळे पाकिस्तानची उडालेली घाबरगुंडी आता स्वतः पाकिस्तानच कबूल करतोय. पण असं असताना काँग्रेस आणि तिच्या पिलावळीला समजावणार कोण हा प्रश्न आहेच. ऑपरेशन सिंदूर या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी मोहिमेतली पराक्रमाची गाथा काँग्रेसला आणि तिच्या समर्थकांना अमान्य आहे असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे पुरावे आपल्याला आधी द्यावे लागतील. यासाठी तुम्ही संजय राऊत काय म्हणाले ते ऐका. ऑपरेशन सिंदूर करने की जरूरत क्यों पड़ी है? इसलिए कि पहलगांव में 26 हमारी माता भूमि का सिंदूर उजाड़ दिया आतंकवादियों ने. इसके लिए जिम्मेदार देश के गृह मंत्री अमित शाह है और उसका प्रायश्चित लेने के लिए अमित शाह जी ने अपने पद से इस्तीफा देना चाहिए. ये मैं बार बार कहता हूं. नहीं तो प्रधानमंत्री जी ने कर्तव्य पालन में चूक हो गई, इसके लिए अमित शाह का इस्तीफा लेना चाहिए, उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए. और ये अमित शाह कल आकर हमको ज्ञान दे रहा है मुंबई में. आप जिम्मेदार हो. ऑपरेशन सिंदूर ने ये सिंदूर जो उजाड़ दिया हमारी महिलाओं का, कहाँ है वो आतंकवादी? क्या आपने गुजरात में छुपाया है, क्या दाहोद में छुपाया है? एका बाजूला काँग्रेस आघाडी मान्यच करायला तयार नाही की ऑपरेशन सिंदूरचा परिणाम झालाय. पण आता याचा परिणाम जिथं झालाय त्यांची कबुली आपल्याला ऐकायला हवी. आम्ही आपल्याला शहबाज शरीफचं एक वक्तव्य ऐकणार आहोत की पाकिस्तानची घबरगुंडी झाली कशी. याची कबुली स्वतः शहबाज शरीफनं दिली आहे. आपण स्वतः ती ऐका. 9 और 10 की दरमियानी रात में तकरीबन 2:30 बजे सिपा सलार जनरल सईद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं. एक नूर खान एयरपोर्ट में गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं. या कबुलीच्या नंतर स्वाभाविकरित्या भारताच्या क्षमतेचं संवर्धन कोणत्या पातळीपर्यंत लष्करी स्तरावर झालंय त्याबाबत सांगतायत विशेषज्ञ. शहबाज शरीफ जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत, त्यांनी आता जेव्हा ते परदेशच्या दौऱ्यावर गेले त्यावेळेला त्यांनी कबूल केलं की रावलपिंडी, कराची किंवा लाहोरच्या एअरफील्ड्सला बरंच नुकसान झालेलं आहे. आता हे त्यांनी का केलं असेल त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे त्यांना वर्ल्ड बँकेकडनं आता दुसरी इन्स्टॉलमेंट पाहिजे आहे. ही त्यांना $2.2 मिलियन ऑलरेडी बिलियन डॉलरची ऑलरेडी एक इन्स्टॉलमेंट मिळालेली आहे. त्याच्यानंतर त्यांना ग्रे झोनमध्ये जायचं नाही आहे. त्यामुळे ते आता रडकाणा घालतात आहेत की आम्हाला खरंच खूप नुकसान झालं आहे. आणि दुसरं म्हणजे पुढची जे ते इन्स्टॉलमेंट मागतील त्याच्याकरता ते एक प्राथमिक भूमिका तयार करतात आहेत. भारतानं ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानवर डागलं. ही माहिती आणि त्या संदर्भातला सगळा तपशील हा आम्ही आपल्याला जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सगळ्यात आधी दिला होता. या निमित्तानं पाकिस्तानच्या विरोधात केलेली 10 मे रोजीची कारवाई ही अत्यंत निर्णायक ठरली होती. पाकिस्तानच्या संदर्भातली केलेली ही कारवाई आम्ही तपशीलवार आपल्यापर्यंत आणली आणि आता त्याच निमित्तानं भारताच्या सामर्थ्याची कहाणी आपल्या समोर आम्ही मांडणार आहोत. साथियों, जहां तक ब्रह्मोस का प्रश्न है,
तो आप सभी यह जानते हैं कि ब्रह्मोस दुनिया के सबसे तेज सुपरसोनिक क्रूज मिसाइल में से एक है। ब्रह्मोस सिर्फ एक हथियार नहीं है, बल्कि यह अपने आप में एक मैसेज है। मैसेज हमारी आर्म्ड फोर्सेस के स्ट्रेंथ का है। मैसेज दुश्मन के प्रति हमारी डेटरेंस का है, प्रतिरोधक क्षमता का है। मैसेज हमारी बॉर्डर्स की सेफ गार्डिंग के हमारी प्रतिबद्धता का है। भारतानं ब्रह्मोस बाहेर काढलं आणि पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली। 9 मे रोजी भारत विरोधी कारवाया पाकिस्तानकडून तीव्र झालेल्या होत्या। त्याचं उत्तर देणं हे अत्यंत गरजेचं होतं, कारण पाकिस्ताननं थेट नवी दिल्लीवर चढाईची तयारी केली होती। ही आगळी खपवून घ्यायची नाही असा थेट इशारा भारताच्या सरकारकडून सैन्याला दिला होता। तरीही नवी दिल्लीवर हल्ल्याच्यासाठी पाकिस्ताननं फतेह 1 डागलंच। या फतेह 1 चा भारतानं झालेला वापर पाहताच संतापाचा कडालोट झाला। भारतानं उत्तरादाखल ब्रह्मोस मैदानामध्ये आणलं। पाकिस्तानच्या फतेह 1 ला उत्तर देण्याच्यासाठी 10 मे रोजी पहिल्या टप्प्यामध्ये 4 ब्रह्मोस क्षेपणास्त्र ही पाकिस्तानवर डागली गेली। ब्रह्मोसचा हल्ला इतका अचूक ठरला की त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळूच सरकली। पाकिस्तानला सुधरेना की उत्तर कसं द्यायचं। 9 मे रोजी भारताच्या विरोधात केलेल्या पाकिस्तानच्या सगळ्या कारवाया 10 मे रोजी भारतानं दिलेल्या उत्तरानं निष्प्रभ झाल्या। ब्रह्मोस मिसाइल क्या होती है, अभी आपने ऑपरेशन सिंदूर के अंदर इस मिसाइल के पराक्रम की एक झलक देखी होगी, और नहीं देखी होगी तो कम से कम पाकिस्तान वालों से पूछ लेना चाहिए कि ब्रह्मोस मिसाइल की ताकत क्या है। आतंकवाद के प्रति प्रधानमंत्री जी ने घोषणा की है कि कोई भी आतंकी घटना अब युद्ध जैसा होगा, और याद करना, आतंकवाद को जब तक हम पूरी तरह कुचलेंगे नहीं, तब तक समस्या का समाधान होगा भी नहीं। दरम्यान या निमित्तानं आम्ही आपल्याला काही दृश्य दाखवणार आहोत आणि या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की भारतानं ज्या वेळेला पाकिस्तानवर हल्ला सुरू केला त्यावेळेला कशा कशा पद्धतीची काय परिस्थिती दिसत होती। भारताच्या हल्ल्याच्या अचूकतेचे अनेक पुरावे हे जगासमोर आणले गेले, ते सुद्धा अत्यंत बारीकपणे। आणि या निमित्तानं भारतानं जे काही करून दाखवलं त्याची पुराव्यानिशी जगासमोर मांडलेली छायाचित्र ही आता काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या दिलेल्या प्रचाराला उत्तर ठरली आहेत। आपल्या समोर शहाबाज हवाई तळाचं हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतरचं चित्र आहे। यानंतर सुद्धा आपल्या समोर एक एक चित्र येईल। त्यात आता सुकूर हवाई तळाची चित्र आपण पाहणार आहोत। ही सुद्धा आपल्याला हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतरची आहेत। हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतरचं पुढचं चित्र आलंय भोलारी हवाई तळाचं। मुशाफ सरगोदा हवाई तळाच्या धावपट्टीची झालेली कहाणी आपल्या समोर आहे। ही हवाई पट्टी उद्ध्वस्त झाली आहे आणि म्हणूनच या हवाई तळाच्याच बरोबर नूरखान हवाई तळाचं झालेलं नुकसानही आपल्या समोर आहे। परिणामी पाकिस्तानची परमाणु हल्ल्याची क्षमता निष्प्रभ झाली, हे महत्त्वाचं। त्यांचे 2 ब्रिगेड्स तिथे समोर आहेत, कारगिलच्या समोर 60 ब्रिगेड आणि एक अजून आणि एक मागे आहे। त्या तिन्ही ब्रिगेडवरनं ते फिरले आणि परत गेले असं त्यांचं म्हणणं आहे। हे सिग्नल त्यांनी आपल्या सिनियर हेडक्वार्टर म्हणजे 10 कोअरला पाठवलेले आहेत, त्यांच्या ऑपरेशनल आणि इंटेलिजन्स ब्रांचला। आता वरकरणी पाहिलं तर हे ऑथेंटिक वाटतं, पण इतकं टॉप सिक्रेट आणि कॉन्फिडेन्शियल सिग्नल आणि तोही ऑपरेशनल युद्ध चालू असताना किंवा युद्धाचं पडगम वाजत असताना कोणी रिलीज करेल किंवा कुठनं असा तो काढता येईल बाहेर, हे शक्यच नाही आहे। आणि म्हणूनच भारतानं पाकिस्तानला स्पष्टपणे इशारा दिलाय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणतात, पिक्चर अभी बाकी है।
साथियों, एक और बात मैं यहां साफ कहना चाहूंगा कि ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है। जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था। अब समय आएगा, जब भी सही समय आएगा, तो हम पूरी पिक्चर भी दुनिया को दिखाएंगे। विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.